वास्तूमध्ये आपल्या घरात छोटी छोटी झुडपं, छोटी छोटी झाडं असणं हे योग्य मानलं आहे. पण काही झाडं अशी देखील आहेत की जे मोठी वाढतात, पण ती असणं शुभ मानलं आहे. आपण फ्लॅटमध्ये राहतो, आपली गॅलरी छोटी आहे, आपण खिडकीत झाड लावणार आहोत, तरी देखील ही झाडं कुंडीत लावणं किंवा छोटी छोटी रोपटी आणून ती आपल्या घरात लावणं आणि काही वर्षानंतर एखाद्या शेतात किंवा आपण कुठे बाहेर फिरायला गेलो तर त्या जागी या झाडाचे रिप्लांटेशन नक्की करावे आणि परत आपल्या घरामध्ये या झाडांची छोटी रोपे आणून वाढवावीत. असे केल्याने जी झाडांकडनं आपल्याला मिळणारी पॉझिटिव्ह ऊर्जा आहे ती आपल्याला मिळण्यास मदत होईल. कोणती झाडे आहेत ही? चला पाहूयात. सर्वात प्रथम नारळ. नारळाचे झाड हे कल्पवृक्ष म्हणून ओळखले जाते. म्हणजे त्याचा प्रत्येक भाग आपल्याला उपयोगी येण्यासारखा असतो. नारळाच्या झाडाचा एक फांदी किंवा एक पान देखील वाया जात नाही. ते कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपल्याला उपयोगी येतं. म्हणून हे झाड आपल्या गॅलरीमध्ये, आपल्या खिडकीमध्ये नक्की असावे. आंबा. आंब्याचे झाड हे देखील आपल्या संस्कृतीमध्ये शुभ मानले आहे. म्हणूनच आंब्याचे झाड आपल्या घरामध्ये नक्की असावे. त्याचे देखील एखादे छोटेसे रोपटे आपल्या कुंडीत लावावेत, त्याचे संगोपन करावेत आणि त्याची वाढ होऊ लागली, त्याला जास्ती जागेची आवश्यकता भासली तर ते एखाद्या शेतात नेऊन त्याचे रिप्लांटेशन करावे आणि परत एक छोटे रोप आणून आपल्या घरामध्ये वाढवावे. असे केल्याने आंब्याच्या झाडाची जी सकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्याला मिळण्यास मदत होईल. कडुलिंब. कडुलिंब हे झाड देखील औषधी आहे. त्याची हवा जरी आपल्याला लागली तरी आपल्याला त्यातून आरोग्य प्राप्त होते. म्हणून या झाडाचे छोटेसे रोप आपण आपल्या घरात नक्की लावावे. आपल्या खिडकीमध्ये, आपल्या गॅलरीमध्ये खूप मोठी जागा नसली तरी कुंडीमध्ये बसेल एवढे रोप आणून हे आपल्या घरात लावावे आणि त्याची सकारात्मक ऊर्जा प्राप्त करून घ्यावी. जेव्हा हे झाड मोठे होऊ लागेल त्यावेळेस योग्य जागी याला रिप्लांट करून आपल्या घरात परत दुसरे छोटेसे रोपटे कडुलिंबाचे आणून ते वाढवावे. अशाच प्रकारचे अजून एक झाड आहे, ते म्हणजे अशोकाचे झाड. अशोकाचे झाड देखील खूप मोठे वाढते, लांब सडक उंच होते. हे झाड देखील आपण आपल्या कुंडीत आणून लावायचे आहे आणि त्याचे संगोपन करायचे आहे. कुंडीत आणून लावल्याने, संगोपन केल्याने त्याची जी सकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्या घराला मिळणार आहे. हे झाड शुभ मानले गेले आहे. त्यामुळे हे झाड आपल्या गच्चीमध्ये, आपल्या व्हरांड्यामध्ये, आपल्या खिडकीमध्ये नक्की असावे. ह्या झाडाची वाढ मोठी होऊ लागली की त्याला योग्य जागी रिप्लांट करून त्याचे परत एक दुसरे छोटे रोप आणून आपल्या घरामध्ये लावायचे आहे. अशाच प्रकारचे अजून एक झाड, ते म्हणजे केळीचे झाड. केळीच्या झाडावरती विष्णूचा वास असतो आणि जिथे विष्णू तिथे लक्ष्मी. शिवाय केळीच्या झाडाची जी पानं आहेत त्याचा अनेक धार्मिक कार्यामध्ये देखील उपयोग होतो. म्हणून केळीचे झाड देखील आपल्या घरात, आपल्या खिडकीत, आपल्या गॅलरीमध्ये, आपल्या व्हरांड्यामध्ये नक्की असावे. हे झाड आणून त्याचे संगोपन करावे, त्याची पूजा अर्चा करावी. मोठे होऊ लागले की योग्य जागी त्याचे रिप्लांटेशन करावे आणि परत एक छोटे रोप आणून आपल्या घरामध्ये लावावे. असे केल्याने या झाडाची सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळण्यास मदत होणार आहे. अशा प्रकारे वास्तूला शोभणारी, काही औषधी गुण असणारी अशी ही वृक्ष संपदा आपण जोपासायची आहे आणि आपल्या संस्कृतीला त्याचा एक वारसा मिळालेला आहे, तो देखील आपण जपायचा आहे. अशा प्रकारे आपल्या घरामध्ये झाडे लावा, झाडे जगवा आणि आपलेच आरोग्य सुधारा. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अनेक प्रकारची माहिती जाणून घेण्यासाठी माझे चॅनल आजच सबस्क्राईब करा. आपले जीवन सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंदाने भरलेले राहो. धन्यवाद.